सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ आमदार रोहित पवार हे आज बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत। आमदार रोहित पवार यांनी पवार कुटुंबांचे ग्रामदैवत असलेल्या कन्हेरीच्या मारुतीरायांचे दर्शन घेत प्रचारास सुरुवात केली असून तुतारी दाबून वाजवायची भाजपच्या विचारांना आपला विरोध आहे। बारामतीतील कार्यकर्त्यांना माझा प्रश्न आहे की सुप्रिया सुळे यांची लीड गेल्या वेळीपेक्षा जास्त असणार आहे का, असे यावेळी आमदार रोहित पवार यांनी विचारले। की मला माझे परिचयाचे लोक आहेत ना, आता एक जो कुठला साताऱ्याचा कारखाना त्याला सांगितले असं की प्रत्येक गावात 10 लोकांना फोटो टाकला पाहिजे तर पगार दिला असं आहे का? तर तुम्हाला हे माहिती का, एकच बाटली आहे पाण्याची एकच बाटली, दुसरी बाटली घेतली तर 20 रुपये चार्ज करणार, फोटो काढायचा म्हणजे पुरावा द्यायचा। म्हणजे इथल्या कार्यकर्त्यांवर त्यांचा विश्वास राहिला का? इथल्या महिला गँगवर पण विश्वास राहिला असं मला वाटतं। मग इथल्या जनतेवर विश्वास आहे का? नाही। मग काय केलं? पगारावर माणसं आणली आणि बिचारे आणली तर आणली, त्यांना सांगितलं जातं तिथं जायचं, फोटो काढायचा। आता तुम्ही गेलाय तिथं सर्व्हिस आहे, तिथं लोकांना बिचारांना बाहेर काढायचं, त्यांना फोटो काढायचा, फोटो पाठवायचा, मग दिवसाला त्यांचा पगार तिथं निघतो। आणि जर एक बाटली पाण्याची दुसरी बाटली असेल तर 20 रुपये, बिचारे कुठेही पाणी पितात। पाणी इथले स्वाभिमानी लोक त्यांना पाजतात आणि काही हे जे भाजपचे लोक आहेत त्यांना आपल्याला इलेक्शन मध्ये पाणी पाजायचं, हे तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या। त्यामुळे साताऱ्याचे काही कारखाना आहेत, जरांडेश्वर, त्याची लोक खडकवासला त्या भागात फिरतायत। जरांडेश्वर कारखाना कुठे आला? कुठला जिल्हा? सातारा जिल्हा। कोणावर राहिला आजपर्यंत? आणि मग तिथली लोक जी कामगार आहेत ती कोणाची झाली? तिथं जाऊन काय सांगतात माहिती का? फक्त आम्ही फोटो काढतो, पाठवतो, पगार घेतो, बाकी तुम्हाला सांगतो, कानात सांगतो, वारा, वातावरण, हवा कोणाची? तेच सांगताय। दुसरा कारखाना कुठे? माझ्या मतदारसंघामध्ये, माझे मतदार आहे। रोज संध्याकाळी मला अपडेट आहे, काय चाललंय, कसं चाललंय, बरं चाललंय। पण मी त्यांना सांगतो माझ्यावर फोटो काढू नका, काल तर एका सभेला यायचं म्हणून होते, अजिबात नका म्हणून। काय त्यात सुद्धा मला काही पैसे काढत असेल एका घरामध्ये किती मतदान आहे हे ते काढतात का नाही काढतात? हो ना, पण मतदारांना आपल्याला मतपेट्यापर्यंत न्यावं लागेल वाटतं आम्हाला। झेंडे तर घ्यावे लागतील आपल्याला, झेंडे घ्यावे लागतील, आपल्या गमछा घालावा लागेल, लोकांना जावं लागेल। आपलं हे पोचले काय ते पॉम्पलेट तुमच्या घरी नाही, लोकांच्या घरी पोचले नाही पोचलं असं समजायचं, याच्या पुढे पोचवायचं आणि त्याचं नियोजन आपण योग्य पद्धतीने करू। यांच्या बरोबर मी सुद्धा तुमच्या बरोबर आहे, लढायचं, जिंकायचं, पण भाजपला आपल्याला हरवायचं, घटाळायचं। माझ्याकडे जेव्हा तुम्ही बघता तेव्हा पवार साहेबांचा नातू नाही तर पवार साहेबांबरोबर एक आमदार नाही एक कार्यकर्ता भक्कमपणे उभा राहिलाय असं म्हणून माझ्याकडे त्यामुळे माझ्याकडे तुमच्यात काही फरक नाही, फक्त माझ्याकडे एक पद आहे, ते सुद्धा कर्जत जामखेडच्या लोकांनी मला आशीर्वाद दिला, माझा विश्वास टाकला म्हणून ते पद तिथं मिळालं। पण ते पद मिळायच्या आधी एक पद माझ्याकडे होतं जे जिल्हा परिषदचं होतं आणि इथं असणाऱ्या नागरिकांनी तो विश्वास माझ्यावर टाकला, प्रेम दिलं, तुम्ही माझ्यासाठी पडला आणि म्हणून माझी ओळख या महाराष्ट्रामध्ये झाली। नंतर कर्जत जामखेडच्या लोकांनी मला डोक्यावर उचललं। त्यामुळे दबाव आहे, दबाव राहणार आहे, पण दबाव कशासाठी दिला जातो हे सुद्धा तुम्ही समजून घ्या। दबावाबद्दल मी आता बोलणार नाही, नंतर बोलेल। त्यामुळे मला तुम्हा सर्वांना विनंती करायची की तुम्ही इथं चोरी करण्यासाठी आलाय का? इथं किती लोकांना वाटतं तुम्ही चोरी करत आहात, नाही
समाजामध्ये चोरी करण्यासाठी आलाय त्यांनी हात वर करा. कुणी आहे का तसं? चुकीचं काय करताय का? करताय का? काय हे मी विदर्भाला जाऊन आलो, मी मराठवाड्यात जाऊन आलोय, मी नगरमध्ये जाऊन आलोय, मी आता इंदापूरला जाऊन आलो. अरे काय ती पब्लिक, काय तो आवाज, काय ते कार्यकर्ते, काय ती ताकद. पण मला असं वाटतं की सुप्रियाताईंची टोटल लीड जर बघितली ती कमीत कमी 3.5 लाखाची असेल. आणि ती 3.5 लाखाची ह्याच्यासाठी असेल, इंदापूर म्हणताय की गेल्या वेळेस आम्ही 70,000ची लीड दिली. इंदापूरचे कार्यकर्ते, तिथले सामान्य नागरिक मलिदा गँग नाही, तिथले मोठे मोठे लाभार्थी नाही, ते कुणीच नाही आपल्या बरोबर. तिथे असलेले सामान्य कार्यकर्ते नागरिक आपल्याला काय म्हणतात की इंदापूर मधून आम्ही गेल्या वेळेस 70,000ची लीड दिली, यंदा आम्ही 1 लाखाची लीड दिली. दौडवाले म्हणतात चुकून उमेदवार आमच्याच भागातला होता, भाजपचं तेवढं वातावरण होतं, मोदी साहेब आम्हाला सारखं टीव्हीवर दिसायचे, म्हणून आम्हाला असं वाटलं की चला भाजप बरोबर जाऊ, पण आम्ही चूक केली असं दौंडचे तिथले नागरिक सांगतात. आणि -10,000ची लीड तिथं कमीत कमी 50,000ची लीड झालेली आपल्या सर्वांना बघायला मिळणार आहे दौंड. पुरंदरमध्ये 15,000ची लीड होती, खालचा वरचा भाग पकडून. ते म्हणतात जर 50,000चा कमी लीड आली तर साहेबांची माफी आम्ही तिथं मागणार नाही, आम्ही साहेबांना भेटणार सुद्धा नाही. पण आम्हाला साहेबांवर प्रेम आहे, साहेबांना भेटायचे, तर मी काही झालं तरी आम्ही 50,000च्या खाली लीड देणार नाही असं तिथल्या लोकांनी तिथं सांगितलं. पूर्वी काँग्रेस होतं पण तेवढी ताकद नव्हती, तिथं काँग्रेसचा आमदार आहे, त्यांनी तिथं ताकद लावली. तिथे एक माजी आमदार ते टीव्हीवर अनेक दिवस दिसत होते, काय नाव त्या आमदारांचं पुरंदरच्या, व्हिडिओ बघितलात का? लय भारी व्हिडिओ आहेत. त्यांनी भूमिका बदलली पण व्हिडिओ थोडी बदलता येत. तर त्यांचे कार्यकर्ते सुद्धा म्हणतात ज्यांनी भूमिका घेतली लोकांच्या बाजूने भाजपच्या विरोधात, मग आम्ही जरा खुश झालो होतो, आम्ही 4 झालो होतो, अरे वा आमचा झोपलेला नेता आता भाग झाला असं आम्हाला वाटलं. पण काय बंद खोलीमध्ये चर्चा झाली, नेत्यांबरोबर काय माहिती, बाहेर आले आणि पलटी मारली. आता लोक पण त्यांच्या बरोबर राहिलेले नाही, त्यांना पुरंदरमध्ये लीड भेटली. भोरमध्ये थोपटे साहेब आहेत शिवसेनेचे, तिथं सहकार्य शिवसेनेची ताकद खूप मोठी आहे, तिथं लढत शिवसेना विरुद्ध काँग्रेस झाली होती, दोन्ही आता एकत्रित आले. त्यामुळे तिथली लीड ती करीबन कमीत कमी 40 आणि जास्तीत जास्त 60 ते 70,000च्या आसपास झाला. खडक वाचण्यामध्ये 2 दिवस होतो, 60,000 सुप्रियाताई गेल्या वेळेस मायनस होते. आणि मी जेव्हा जातो ना न सांगता जातो, टपरीवर जातो, दुकानात जातो, कुठेही जातो, मी माझा प्रोटोकॉल तिथं कुठं वापरत नाही, कारण मी नेता नाही, मी कार्यकर्ता सारखं राहणं मला आवडतं. तिथं लोकात गेल्यानंतर लोकांनी मला सांगितलं, चहा देताना सुद्धा नाही तर जेवताना सुद्धा नाही तर एखाद्या मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथं लोक दर्शन घेण्यासाठी आले होते, तिथं मी गेलो, बाहेर जेव्हा ते येत होते त्यांनी मला सांगितलं, मी विचारलं नाही, त्यांनी मला सांगितलं गेल्या वेळेस आमची चूक झाली, यंदा आम्ही सुप्रियाताई बरोबर आहोत. हे खडकवासल्याचे लोक सांगतात. आणि तिथं -60,000 लोक, तिथं करीबन कमीत कमी 20,000 प्लस येण्याची शक्यता आहे. हे सगळे स्वाभिमानी लोक आहेत, हे तिथं भाजपकडे बघत नाहीत, हे कुठले नेते साहेबांना सोडल्यात पलीकडे हे बघत नाहीत. त्या सर्व लोकांसाठी स्वाभिमान महत्वाचा आहे, त्यांच्यासाठी विचार महत्वाचा आहे. आणि आज ते सर्व लोक विचाराबरोबर आहेत. खडक वाचण्यामध्ये गुंडांना सुपारी दिली, गुंडांना यादी दिली गेली. रोहित पवार जेव्हा येतात तेव्हा ही लोक त्यांच्याबरोबर फिरतात, सुप्रियाताई येतात तेव्हा ही लोक त्यांच्याबरोबर फिरतात. त्या यादीतल्या लोकांना तुम्ही फोन करा आणि त्यांना काय कुठल्या भाषेत सांगायचं सांगा. एखाद्या व्यक्तीने 10 मर्डर केले असतील, दरोडे टाकले असतील, विनयभंगाच्या अनेक केसेस त्यांच्यावर असतील, महिलांचा त्या ठिकाणी अवमान त्या कार्यकर्त्या त्या गुंडांनी केला असेल, असे लोक फोन करून काय सांगणार की माझा इलाका आहे, नेत्यांचा सुद्धा मला पाठिंबा आहे,
त्यामुळे माझ्या इलाक्यात नीट राहायचं असेल तर तिथं तुम्ही प्रचार हा अजितदादा मित्रमंडळाचा करायचा म्हणजे करायचा असं कुंड तिथं सांगताय. म्हणजे पवार साहेबांच्या विरोधात तुम्ही प्रचार करा. ही प्रथा त्या भागात नव्हती. ही प्रथा चालू झाल्यानंतर तिथली लोक म्हणताय गुंडांना उत्तर देत आहे. त्याचे रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे. त्यांना उत्तर देत आहे तुम्ही असाल गुंड तुमचं लेवलला तुम्ही बघा पण आम्ही पवार साहेबांची साथ सोडणार नाही हे तिथे आपले स्वाभिमानी लोक म्हणताय. तुम्ही माझ्या इलेक्शनला लय पडलाय, दादाचा पडलाय, ताईंचा पडलेला आहे. आता माझा एक आहे की तुम्ही काय केलं पवार साहेब आप आगे बोलो आणि पुढचंही तुम्हीच बोलला का तुम्हाला भीती आहे मागच्या लोक तुम्हाला साथ देतील का नाही. एकदा तुम्ही धाडस करून बघा. फक्त म्हणायचं पवार साहेब आप आगे बोलो. तुम्ही एकदा धाडस केलं ना कसला पाठिंबा मिळतो बघा. बोला आपल्याला एवढंच पाहिजे. ही जी शक्ती आहे ना आपल्या मलिदा गँगपेक्षा लय मोठी आहे, पैशापेक्षा मोठी आहे, दडपशाहीपेक्षा मोठी आहे आणि हे विचार इथं पेरण्यासाठी ही लढाई फार मोठी आहे. पण विजय हा आपलाच होणार. आणि बारामतीकर म्हणून तुम्हाला सर्वांना आम्ही विचारतोय की गेल्यापेक्षा लीड सुप्रियाताईची इथून जास्त असणार का कमी असणार. त्यामुळे तुम्ही ज्या गटातून आला आहात त्या गटाची लीड सुद्धा गेल्या वेळेची बघितलीच आहे. त्याच्यापेक्षा जास्त लीड तुम्ही सर्वजण द्याल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. अनेक लोकांना अनेक प्रश्न मांडायचे पण आज फक्त कार्यकर्त्यांच्या बैठक आहे. त्यामुळे आपण पुढच्या 2 दिवसामध्ये दुसरी बैठक तिथे घेणार आहोत. त्यामुळे मी तुमच्या काही गोष्टी समजून घेईल पण पुढे थोडासा उशीर झाला. पुढे जाऊन बऱ्याच म्हणजे 7 बैठका लावल्या. त्या 7 बैठकीमध्ये मला जाण्याची परवानगी तिथं द्यावं. पळत जातो, बैठका घेतो. आजचा दिवस हा पळण्याचाच दिवस आहे. कारण उद्या जाऊ जे काही भाजप आहे त्यांना आपल्याला पळवायचंय, त्यांना आपला हद्द पार करायचं. एवढंच या ठिकाणी सांगून जय हिंद.